ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान काका महाराजांच्या पालखीने सासवडमधून प्रस्थान केलं आणि या पालखीचा मुक्काम आज पुरंदर तालुक्यातल्या पांगारे गावात आहे। तर 1.5 लाख वारकरी यात सहभागी झालेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आढावा सुद्धा घेतलेला आहे। काकाच्या पालखीचं प्रस्थान आता मंदिरामधून झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। वारकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले आहेत आणि सासवडकरांसाठी अत्यंत हा महत्त्वाचा सोहळा मानला जातो, कारण की संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचा मुक्काम जो आहे तो सासवड या ठिकाणी असतो। सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे बंधू आहेत आणि याच बंधू भेटीचा योग जो आहे तो अनेक वारकऱ्यांना या ठिकाणी आज पाहायला मिळतो। त्यामुळं वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पालखी आता मंदिराच्या बाहेर पडतीये, त्यामुळे टाळ मृदुंगाचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्की हा सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी अनेक लोक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि आता पालखी मंदिराच्या बाहेर मार्गस्थ झाली आहे। तर संत सोपान काका पालखीचा सासवडकडे प्रस्थान होत आहे आणि याआधी सकाळी पालखीसमोर सासवडच्या नृत्यांगणांनी भरतनाट्य केलेलं आहे, तर नृत्यमय वारी सादर केलेली आहे। कलासती अकॅडमीने यावर्षीपासूनच नृत्यमय वारी हा उपक्रम सुरू केलाय। धनश्री लोमटे आणि सहकाऱ्यांनी सोपानदेव मंदिरात भरतनाट्यमच्या माध्यमातून सेवा केली आहे आणि याच नृत्यांगणांचा अनुभव जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। नृत्यमय वारी आपल्याला पाहायला मिळते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सासवडमधून सोपान काका पालखीचं प्रस्थान होतंय आणि या प्रस्थानादरम्यान भरतनाट्याच्या माध्यमातून वारकरी आणि वारीची सेवा काही नृत्यांगना करतात। आपण जाणून घेणार आहोत। वारीचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास जपण्याचा प्रयत्न तुम्ही करता। संत सोपान देवांचा अभंग प्रस्तुतीची सेवा आम्हाला इथे मिळाली। आमचं भाग्य आहे की ह्या वारकरी संप्रदायाच्या जी परंपरा आहे त्याच्यामध्ये आम्ही छोटा खारीचा वाटा म्हणून आम्ही एक अभंग रचना इथे सादर केलेली आहे सर। कारण आपल्याकडे संस्कृती आहे, परंपरा आहे, वारसा आहे, पालखीचा वैष्णव परंपरा आहे, त्यामुळे ती जतन केली पाहिजे। आणि खरंच खूप भाग्यवान आहोत आपल्याला की आपल्या महाराष्ट्राला विठू माऊलींचा सहवास आहे, लाभलेला आहे। तर अशीच ही नृत्यमय वारी होणार आहे की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असाच गजर करत आम्ही ही नृत्यमय वारी चातुर्मासापर्यंत सादर करणार आहोत। की शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उगळण्याचा आता आसवांना वेळ नाही, पांगड्यांच्या सोबतीला येऊ देत बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा याच मातीत वाहू। इथं कुणालाही दुःख करायला वेळ नाही, सगळे आनंदात मग्न आहेत आणि असाच आनंद संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारतभूमीला मिळत राहो। की आपण जर पाहिलं तर नृत्यवारीच्या माध्यमातून हे सर्व नृत्यांगना जे आहेत ते आपली वारी सादर करतात। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, सासवड। जगद्गुरू संत तुकोरायांची पालखी यवतच्या दिशेने आता मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी सोलापूर फाट्याजवळ पोहोचले आणि या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड हे उपस्थित आहेत। सागर, या ठिकाणी नेमकं काय वातावरण आहे? माऊलीचा जयघोष ऐकायला मिळतोय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। नेमका काय वातावरण आहे, त्या ठिकाणची परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवा। नक्कीच माऊली ज्ञानोबा तुकाराम म्हणत अनेक वारकरी आता यवतमध्ये मुक्कामासाठी दाखल होतात आणि या ठिकाणी त्यांचं भजन जे आहे ते सुरू आहे। त्याचबरोबर मी आता यवतच्या फाट्यावरती वेशीवरती आहे। या ठिकाणी रांगोळी काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या वतीनं पालखीच्या स्वागतासाठी केली जाते। यारे यारे लहान थोर म्हणत वारीमध्ये कुणालाही आमंत्रण जे आहे ते दिलं जात नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वारकरी न थकता वारीच्या दिशेने चालत असतात। महाराज आपल्यावर, महाराज कसं वर्णन कराल तुम्ही? सर्व तुमचा ग्रुप आहे, तुम्ही भजन म्हणता आणि आज पोहोचले। खरं तर हा वारीचा अद्वितीय स्वरूपाचा आनंद आहे आणि हा शब्दातीत होऊ शकत नाही। हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, म्हणून सगळं वैष्णवांचा मेळा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, सगळ्या जाती वर्ण धर्मातली लोक एकत्रित येतात आणि वसुधैव कुटुंबकम हे विश्व ही लोक आपण सर्व एकाचे आहोत आणि एका करता आहोत आणि एक आहे तो आपला, तो एक देव करून घ्यावा म्हणजे पंढरीनाथ। आणि पंढरीनाथाच्या ओढीनं कोणतीही अनुकूल संसाधन व्यवस्था नाहीये,
पण सगळ्या अंतकरणाच्या छान भाववृत्तीच्या अवस्थेतून विठुरायाला भेटण्यासाठी चालतात. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अद्वितीय स्वरूपाचा आहे. या ठिकाणी काही महिला वारकरी आहेत त्या आता भजनं जे आहेत ते म्हणत होत्या, गवळण म्हणत होत्या. कुठलं गवळण तुम्ही म्हणत होता? श्रीकृष्णाचं कशी भूल पडली हारीची माझी या मनाला, कशी भूल पडली हारीची माझी या मनाला, माझी या मनाला बाई भोळ्या गवळणीला, माझी या मनाला बाई भोळ्या गवळणीला, कशी भूल पडली हारीची माझी या मनाला, कशी भूल पडली हारीची माझी या मनाला. चिताचं सागर या संदर्भातली अपडेट तुमच्याकडून आम्ही पुढे देखील घेणार आहोतच. तुर्तास धन्यवाद या सर्व माहितीसाठी. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्कामी आहे. अवघड असा दिवेघाट पार करून या पालखी सोहळ्यासहित वारकरी संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये विसावले. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला कालपासूनच सासवडकरांनी तुफान गर्दी केली असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. तर तिकडे बीडच्या अंबाजोगाई या ठिकाणी श्री संत गजानन महाराज पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आगमन झाले आणि या अंबाजोगाई शहरात मुक्काम करून या पालखीने आता पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळेस पालखीच्या रस्त्यावर मोठ्या रांगोळ्या सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने काल दिवेघाट सर केला आणि त्यानंतर लाखो वारकरी सासवडमध्ये मुक्कामी आहेत आणि या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्यात. त्यांनी वारकऱ्यांना पाणी आणि खाद्यपदार्थांचं वाटप केलंय. दुसरीकडे करामाई फाउंडेशनने घाटातला कचरा सुद्धा उचललाय. गेल्या 7 वर्षांपासून हे फाउंडेशन स्वच्छतेची सेवा करत आहे. आतापर्यंत 3 ते 4 टन कचरा उचलल्याची माहिती या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पाहूया. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना ते ज्या ठिकाणाहून जातात त्या ठिकाणी अनेक जागेवरती कचरा जो आहे तो जमा झालेला असतो आणि साफ गेल्या 6 ते 7 वर्षापासून करामाई फाउंडेशन करते. मी आता दिवे घाटात आणि दिवे घाटामध्ये आत्ता ही सगळी सफाई सुरू आहे. मोठ्या प्रमाणावरती कचरा जमा झालेला आहे आणि तुम्ही हे साफ करता. गेली 7 वर्ष झालं आपण हा उपक्रम राबवतोय. बऱ्याचदा असं होतं की पुरंदर तालुक्यातील ज्या घाटाच्या वरपासूनचा कचरा उचलला जातो पण घाटाकडे कोणाचं लक्ष जात नाही. तर मग आपण आपल्या संस्थेच्या वतीने गेली 7 वर्ष झालं आपण दिवेघाट हा स्वच्छ करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या संस्था, शाळा, त्याचसोबत आदर पुनावाला असतील ते आपल्याला सहकार्य करतात आणि NSS NCCची मुलं किंवा इतर अकॅडमीची मुलं आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी होतात. आम्ही जाताना छोटा कचरा पण उचलतो, जे की प्लास्टिकचे कप असतील किंवा जे डिकम्पोज होणारं मटेरियल नाही आहे असं मटेरियल आम्ही सगळं कलेक्ट करतोय, सगळं त्यांच्याकडे देतोय. म्हणजे पुढं कुठंतरी जाऊन याचा निसर्गाला धोका होऊ नये किंवा पुरंदर किंवा दिवे घाटाचं जे सौंदर्य आहे ते कायमस्वरूपी राखलं जावं, हा आमचा या ठिकाणी उद्देश आहे. कॉलेजची मुलं असतील, तालुक्यातली युवक असतील, बऱ्याच सहयोगी संस्था आहेत, ह्या आपणहून या उपक्रमात सहभाग घेतात. महिलांची पण संख्या तुमच्या ग्रुपमध्ये? हो, मी यावर्षीच ह्या उपक्रमात सहभागी झाले आणि खूप छान वाटलं आणि एकच लोकांना संदेश द्यावासा वाटतो की कचरा काढणं म्हणजे आपल्या आरोग्याला जपणं. नक्कीच हा वेगळा उपक्रम जो आहे या करामाई फाउंडेशनचा आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम TV, दिवेघाट.